मुलींचे एक्झामचे पेपर संपले तर मला माझेच बोर्डाचे पेपर झाल्यासारखं वाटते आणि त्याच आनंदात आज मी सगळ्यांना नाश्त्यासाठी चीजी व्हाईट सॉस पास्ता बनवलाय। 2 कप मॅक्रोनी पास्ता मी 4 ते 5 मिनिटे बॉईल करून घेतलाय। त्यानंतर चाळणीत काढून त्यावर थंड पाणी घातलं, कढईमध्ये बटर घातलं, 2 टेबलस्पून मैदा घातला, याचा ऑफ व्हाईट कलर होईपर्यंत याला छान परतून घेतलं। त्यानंतर यात 1.5 कप दूध थोडं थोडं करत घालायचं, कारण यात गुठळ्या व्हायला नको। चीज घालायचं, सोबतच ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स, पेपर पावडर घालून याला छान मिक्स करायचं आणि बघा असं दाटसर दिसलं पाहिजे। चला आता काही व्हेजिटेबल्स घालणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये बटर घातलं, कट केलेली ढोबळी मिरची, कांदा, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीपुरतं मीठ घालून याला मिनिटभर परतून घ्यायचं, जेणेकरून यातला कच्चेपणा निघून जाईल। आपला व्हाईट सॉस तयारच आहे। आता यामध्ये मॅक्रोनी, पेपर पावडर आणि चीज घालून याला छान मिक्स करायचं। मिक्स करून झालं की याला लगेचच गरमागरम सर्व करायचं। चीजी व्हाईट पास्ता मला खूप आवडतो, तुम्हाला आवडतो का मला कमेंट करून सांगा।